द काश्मीर फाईल सिनेमा टॅक्स फ्री करण्यावरून राजकीय रणकंदन भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली। मुंबईत आज रेकॉर्ड ब्रेक उकाडा। कुलाब्यामध्ये 39.4 तर सांताक्रूजमध्ये 39.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। विविध मागण्यांसाठी नवी मुंबई पालिकेच्या 7,000 कंत्राटी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन। कंत्राटी कामगारांना समान वेतन देण्याची मागणी। आणि मंगळवारपासून 10वीची परीक्षा 4.25 लाख विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार। 21,000 पेक्षा जास्त केंद्रांवर होणार परीक्षा। न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू भागात असलेल्या बंगल्यावर आता कारवाईची नोटीस मुंबई महापालिकेनं बजावली आहे। नारायण राणे यांच्या बंगल्यातलं काम हे नकाशानुसार नसल्याचं मुंबई महापालिकेनं म्हटलंय। या बंगल्यामध्ये करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीच्या बांधकामाच्या संदर्भात राणे यांनाही नोटीस बजावण्यात आली। हे बांधकाम आपण काढा अन्यथा पालिकेला कारवाई करावी लागेल असं या नोटीसीत नमूद करण्यात आलंय। राणे यांच्या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार संतोष दौंडकर या नागरिकानं केली होती। त्यामुळे हाच तो आधीश बंगला नारायण राणे यांचा ज्याला नोटीस बजावण्यात आली होती। नोटीस बजावण्यात आल्यानंतर पालिकेच्या पथकानं पाहणी केली आणि आता तोडक कारवाई संदर्भात एक नोटीस बजावण्यात आली आहे। 15 दिवसांची मुदत देण्यात आली आणि या 15 दिवसात तुम्ही हे जे काही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, जे परवानगी न घेता बांधकाम केलेलं आहे बंगल्याच्या आतल्या भागात, ते हटवा अन्यथा पालिका कारवाई करेल असं या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा नारायण राणे आणि मुंबई पालिका, नारायण राणे आणि शिवसेना असा संघर्ष रंगणार। मुंबई महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती। 3 वेळा त्यांना उत्तर द्यायला बोलवलं होतं। त्यापैकी 2 वेळा ते गैरहजर राहिले आणि एकदा ते येऊन स्वतः त्यांनी उत्तर दिली। मात्र कोणतेही ठोस पुरावे किंवा ठोस कागदपत्र जे आहेत ते त्यांच्याकडे नव्हते आणि यामुळे ही जी ऑर्डर आहे ही मुंबई महानगरपालिकेने काढलेली आहे। याच्यामध्ये जे नीलम नारायण राणे आणि नितेश नारायण राणे यांच्या नावाने ही मुंबई महानगरपालिकेने ऑर्डर काढलेली आहे। 11 तारखेची ही ऑर्डर आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय जवळपास 19 अशी बांधकामं आहेत जी नकाशा बाह्य आहेत आणि जी अप्रूव्ह केलेलं नकाशा जो आहे त्याच्या बाह्य आहेत आणि त्यामुळे ती बांधकामं जी आहेत ती तुम्ही स्वतःहून 15 दिवस आतमध्ये तोडा अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल। हे जे तक्रारदार आहे संतोष दौंडकर ते आपल्यासोबत आहेत। संतोषजी, नेमकी तुमची तक्रार काय होती आणि ऑर्डर जी आहे या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? बघा, 2016 पासून आम्ही सदर हे प्रकरण जे आहे 2016, 17, 18, 19 सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो आहे। खरं म्हणजे या ऑर्डरवरती मी सहमत नाही आहे, कारण 2016-17ला आदेश दिल्यानंतर CRZचं उल्लंघन, वाढीव पैशाचं उल्लंघन आणि त्याच्यानंतर स्वतः बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटने वॉर्डला सांगितलं होतं तेव्हाचं पत्र, परंतु कुठेतरी दिरंगाई करून आता गेल्या महिन्यापासून आणि 488ची पहिली नोटीस लावली इन्स्पेक्शन केल्यानंतर हे सगळं काढलं। तर मला वाटतं ही जी ऑर्डर आहे ही पुन्हा याच्यामध्ये मला संशय निर्माण होतो आहे। त्यामध्ये कुठले बांधकाम तोडावं काय म्हणण्यात आलेलं आहे? कन्क्लुजन याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे। आपण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, के वेस्ट पश्चिम विभाग यांनी स्पष्ट म्हटलेले आहेत। त्यांनी जवळजवळ 19 मुद्दे स्पेसिफिक करून त्यांनी सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मजल्यावरील ज्याच्यामध्ये रिफ्युजी फ्लोर आहे 7व्या माळ्यावरील, ज्याच्यामुळे 3रा मजला आहे, म्हणजे कशा प्रकारे गार्डन एरिया त्यांनी गार्डन एरियाला इन्क्लूड केलं आणि तिथे बेडरूम किंवा अतिरिक्त बांधकाम या सगळ्या गोष्टी केल्या। रिफ्युजी फ्लोअरमध्ये पण सुद्धा जो रिफ्युजी फ्लोअर फायर इंडस्ट्रीमध्ये मोकळा ठेवायचा असतो परंतु तो सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलं। अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक मजल्यावरचं व्हायोलेशन जे केलेलं आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह सादर करत केलेल्या आरोपांनंतर राज्य सरकार काहीसं बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय।
या सगळ्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. मात्र यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. विरोधकांनी सभात्याग केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडेच द्यावा अशी विरोधकांची आग्रही मागणी आहे. स्टिंग ऑपरेशनचा तपास सीआयडीकडे. विशेष सरकारी वकिलांचा घेतला राजीनामा. गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती. फडणवीसांचे आरोप. राज्य सरकार बॅकफूटवर. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट रचत असल्याचा आरोप करणारा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी राज्य सरकार काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या प्रकरणाबद्दल ज्यांच्यावर आरोप होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा घेतल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सुरुवातीलाच स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये कोणाला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणामध्ये जे वकील आहेत ते वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा आम्ही सरकारने स्वीकारलेला आहे. या प्रकरणी कोणाचीही पाठराखण केली जाणार नाही. मात्र या सगळ्या घटनांमागे कोण आहे यावर कारवाई करायची असल्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. आणि या प्रकरणाची चौकशी आम्ही आता यापुढे सीआयडीला देण्याच्या संदर्भातला मी निर्णय जाहीर करतो. आणि ही चौकशी सीआयडीला दिल्याच्या नंतर त्याच्यामधून जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पुढे येईल अशी मला अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. या पेनड्राईव्ह प्रकरणावर बोलत असतानाच कारमायकल रोडवर सापडलेल्या कारमधल्या जिलेटिनच्या कांड्यांसंदर्भात एनआयएनं दाखल केलेल्या तपास अहवालात काय निघालं असा सवाल गृहमंत्र्यांनी केला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमची मागणी आहे की हे प्रकरण सीबीआयला गेलं पाहिजे. तुम्ही जर ते नेलं नाही तर आम्ही कोर्टात नक्कीच जाऊ, पण ते तुम्हीच नेलं तर आम्हाला आनंद होईल. आणि अध्यक्ष महोदय, म्हणूनच हे प्रकरण तुम्ही सीबीआयला पाठवत नाही याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी सभात्याग करतो. पेनड्राईव्ह प्रकरणी राज्य सरकारनं केलेल्या सीआयडी चौकशीच्या घोषणेवर विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करत सभात्याग केला. देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सरकारला घेरलंय. फडणवीसांनी टाकलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बमुळे सरकारची कोंडी झाली आहे. फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देताना राज्य सरकार काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निधी वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमधल्या पक्षांना लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 57% निधी देण्यात आलाय. काँग्रेसला 26% निधी दिला गेलाय. तर या निधी वाटपात शिवसेनेची अक्षरशः फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेला सगळ्यात कमी म्हणजे फक्त 16% निधी दिल्याचं फडणवीस यांचं म्हणणं होतं. यावेळेला अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षाला अधिक निधी घेतल्याचं लक्षात आणून देत फडणवीस यांनी शिवसेनेला सुद्धा डिवचलं. या 5,48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या? त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत? 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब, आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत. ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग, ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोट पे काम. मागच्या वेळेस हेच केलं, याही वेळेस हेच. असं पाहिजे, ठाम, एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी. काय 57%. तिकडे 100 कोटींच्या वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली होती. सध्या अनिल देशमुख अर्थरोड कारागृहात आहेत.
न्यायालयीन कोठडीत ते आहेत. ईडीनं 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या 2 मुलांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सत्र न्यायालयामध्ये नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हा जामिनाचा अर्ज PMLA कोर्टानं फेटाळलाय. 3 मुद्द्यांवर देशमुख यांना जामीन नाकारण्यात आलाय. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे प्रथमदर्शनी अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे अनिल देशमुख यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं दिसतंय. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कलम 45 नुसार त्यांना जामीन देता येणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आणि आता बातमी पेपर फुटीच्या घोळाची. राज्यामध्ये पेपर फुटीच्या घटना थांबत नाहीयेत. मुंबई, अहमदनगर, लातूर या ठिकाणी एकापाठोपाठ एक पेपर फुटीच्या घटना घडल्या. मुंबईत या प्रकरणी एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. पेपर फुटीच्या घटना थांबणार तरी कधी असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान पेपर फुटलाच नाही असा दावा शिक्षण मंडळानं केला. राज्याला पेपर फुटीचं ग्रहण. 12वी आणि MBBSचा पेपर फुटला. मुंबई, नगर आणि लातूरमध्ये पेपर फुटले. पेपर फुटीचं लोण थांबणार तरी कधी? म्हाडा असो की आरोग्य विभागाची परीक्षा, राज्यात पेपर फुटीचं ग्रहण काही सुटत नाही. आता हे लोण 12वीच्या परीक्षांपर्यंत पोहोचलंय. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात 12वीचा गणिताचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सुमारे पाऊण तास आधी उत्तरासहित प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्याचं उघड झालंय. याबाबत गट शिक्षण विभागानं सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि खरी प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा देखील दिलेला आहे. अजून आता बाकीच्या ठिकाणी प्रत्यक्षात मुलांपर्यंत अगोदर पोहोचली होती का किंवा नाही पोहोचली, हा पोलीस तपासाचा तो भाग आहे. आता त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात विद्यार्थी 10:30 वाजता परीक्षा लिखाणकाम सुरू करत असतात आणि आपल्याला जी प्रश्नपत्रिका गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती आली ती प्रत्यक्षात 11:25 आलेली आहे, म्हणजे परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेली आहे. त्यामुळं हा नेमका काय प्रकार आहे हे सुद्धा पोलीस तपासामध्येच निष्पन्न होणार आहे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलं. या प्रकरणी एका खासगी क्लासेस चालवणाऱ्या मुकेश यादव या शिक्षकाच्या विलेपार्ले पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यादव घेत असलेल्या क्लासमधल्या 3 विद्यार्थ्यांना त्यानं परीक्षेआधीच व्हॉट्सअपवर पेपर पाठवत लीक केलेला होता. त्यांच्याकडे विचारणा केली सर, त्यांनी सांगितलं तिचे जे क्लास टीचर जे आहेत मुकेश यादव यांच्याकडनं विद्यार्थ्यांना तो पेपर मिळाला आणि त्यांनी लेखी पण त्यांना उत्तर पाठवली आहे. ते मुकेश यादवनी त्यांना सांगितलं होतं जर मला अशी तुम्ही पाठवा म्हणजे मी तुम्हाला उत्तर पाठवेन. त्या मुकेश यादवला मी अरेस्ट केलेली आहे. त्यामध्ये तिची तपासणी करत असताना तिच्या मोबाईलची तपासणी करत असताना तिच्या मोबाईलमध्ये त्याच दिवसाचा रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा काही भाग सापडला असं आम्हाला कळलेलं आहे. त्यानुसार त्या विद्यार्थिनीवर लगेच पोलीस स्टेशनला केस दाखल केली. पोलीस आले, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसवून दिलं नाही आणि त्या विद्यार्थ्याला आपण तिच्यावर गुन्हा नोंद केला. दरम्यान 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटलेला नाही, या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिलेलं आहे. प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग हा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे प्रसारित झालेला आहे. परंतु नक्कीच हे प्रकरण गंभीर आहे, कारण कोणीतरी मोबाईलच्या माध्यमातून हे केलेलं आहे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. एका आरोपीला त्या ठिकाणी पकडण्याचं काम सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे हा पेपर फुटलेला नाहीये मी हे सांगू इच्छिते. पण हा पेपर बिलकुल जेव्हा 10-20 मुलांना दिला गेला वाचायला, त्याच्यामध्ये कोणीतरी हा पेपर कोणाच्या माध्यमातून तरी हा गेला, त्याचं पूर्ण आता तपासणी होईल आणि त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल. शिक्षणाचा लातूर पॅटर्न असा नावलौकिक असलेल्या लातूरमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या 2य वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. आता 26 मार्चला या विषयाची फेरपरीक्षा होणार आहे. राज्यात जणू काही प्रत्येक परीक्षेवेळी पेपर फुटी ही ठरलेलीच आहे की काय असं वाटतंय. पेपर फुटणार नाही याची अगदी फुलप्रूफ व्यवस्था निर्माण केली जाणार तरी कधी? पेपर फुटीला चाप बसणार तरी कधी? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं आता विचारले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
तिकडे मुंबई ठाण्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. मुंबईच्या कमाल तापमानात झपाट्यानं वाढ झाली. कुलाब्यात आज 39.4 डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झाली, तर सांताक्रूजमधला पारा 39 डिग्री सेल्सिअसवर गेला. मुंबईत येत्या 48 तासांसाठी उष्णतेची लाट असेल, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे. राज्यातील वातावरण तापलंय. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मुंबई ठाण्यासह इतरही अनेक शहरांमध्ये सूर्य आग ओकतोय. ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 16 मार्चपर्यंत ही उष्णतेची तीव्रता कायम राहील. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्राथमिकता तर ही आहे की जर काम नसेल तर सहसा दुपारच्या वेळेस म्हणजे 12 वाजेपासून संध्याकाळचे 4-4:30 वाजेपर्यंत आजारी रुग्णांनी किंवा वयस्क लोकांनी फिरू नये. जरी जाणं आवश्यक असेल तर भरपूर पाणी पिऊन जावे. सोबत पाण्याची बॉटलसुद्धा कॅरी करावी. जर तुम्हाला त्रास होत असेल उन्हामुळे तर कुठल्या एखाद्या सावलीच्या ठिकाणी जाऊन आराम करा. शक्यतो लहान मुलांनासुद्धा ह्या तापमानामध्ये मैदानी खेळ वगैरे दुपारचे सहसा टाळावेत. त्यामुळे पुढचे काही दिवस घराबाहेर पडताना थोडी काळजी घ्या. महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 20 मधला एक अजब कारभार समोर आला आहे. मनपा शाळेनं चक्क विद्यार्थ्यांच्याकडूनच सगळी शाळा झाडू मारून स्वच्छ करून घेतली. नवी मुंबईच्या महापालिका क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारलंय. या आंदोलनात सफाई कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. सफाई कर्मचारी कामावर येत नसल्यानं पालिका शाळेतल्या शिक्षकांनी चक्क आपल्या विद्यार्थ्यांच्याकडूनच झाडू मारणं आणि साफसफाई करणं हे करून घेतलं. हा सगळा प्रकार एका इसमानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. आता विद्यार्थ्यांच्या हातात झाडू देणाऱ्या शिक्षकांवर मनपा कारवाई करण्याची शक्यता आहे. यासोबतच महामुंबईमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.